हॅलो सगळ्यांना. आपण बनवणार आहोत तांदळाच्या गुलाबाच्या शेंडग्या. आम्ही घेतलेला आहे 1 ग्लास तांदूळ. तुम्ही तुमच्या मापानं जसं पाहिजे तसं तांदूळ घेऊ शकता. हे तांदळाला आपल्याला 3 दिवस भिजवून ठेवायचं आहे. रोज त्या तांदळाला स्वच्छ धुवून दुसरं पाणी टाकून आपल्याला 3 दिवस ह्याला भिजवत ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर दुसरं स्वच्छ पाणी घालून असं भिजवून ठेवायचं आहे 3 दिवस आपल्याला. अशाच पद्धतीनं आपल्याला रोज नवीन पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता अजून एकदा मी असंच पाणी स्वच्छ धुवून दुसरं पाणी घालून ठेवणार आहे आता, कारण आपल्याला हे 3 दिवस भिजवत ठेवायचं आहे. आता हा तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता असं वर फेस आलेलं दिसतोय, म्हणजे आपल्याला आंबूलपणा आलेला आहे आपल्या तांदळाला. आतासुद्धा मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3दा, कारण यामध्ये भिजवल्यामुळे थोडं वास यायला चालू होईल. अशा पद्धतीने मी सर्व पाणी काढून घेऊन हे तांदूळ मी मिक्सीमध्ये काढून घेतलेलं आहे. जाडसर आपल्याला डोश्याचं पीठ जसं असतं तसं जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे सगळं मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. मी 1 ग्लास तांदूळ घेतला आहे, त्याच्यात 3 पट जास्त म्हणजे 4 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. 1 ग्लासला मी 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आता तुम्ही बघू शकता या पाण्याला हळूहळू वाफ उकळी यायला चालू झाली, मध्ये बबल्स तयार झालेला आहे. आता तुम्ही हे मिश्रण या पाण्यामध्ये टाकू शकता आणि कंटिन्युअसली तुम्हाला हलवायचं आहे मध्ये, कारण गाठी नाही होणार आणि खाली पीठ बुडायला लागणार नाही. कंटिन्युअसली तुमचा हात चालू ठेवायचा आहे. हा पीठ कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवायला लागणार. मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पीठ कशा पद्धतीने शिजायला आलेलं आहे. अजून 7 ते 8 मिनिट आपल्याला शिजावं लागणार. तुम्ही पाणी कमी जास्त झालं असेल तर अजून थोडं पाणी गरम करून घालू शकता. आम्ही सुद्धा घातलेलं आहे, कारण कमी जास्त होतच राहत असतं. अशा पद्धतीने कंटिन्यू याला घोटत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठल्या होणार नाही. आता तुम्ही बघू शकता हे बघा पीठ आता तयार झालेलं आहे. वाफून कशा पद्धतीने हे घट्ट झालेलं आहे पीठ. आता पीठ शिजलं कसं बघायचं, म्हणजे ह्यामध्ये असं थोडंसं घ्यायचं, दोन्ही हाताला असं लावायचं, म्हणजे चिटकणार नाही. आता बघू शकता, तुम्हाला अजून एकदा दाखवेन मी. अशा पद्धतीने पीठ घ्यायचं, एका बोटावरून दुसऱ्या बोटावर सहजपणे जावतो आणि खाली पडल्यामुळे आपण समजून घ्यायचं की पीठ तयार आहे. अशा पद्धतीने मी एका ट्रेला तेल लावून घेतलेलं आहे. तेल काबर लावायचं, म्हणजे आपले पापड किंवा सांडगे खाली चिटकणार नाहीत आणि चांगल्या पद्धतीने निघतील. असं मी वाफवलं आहे अजून 5 ते 10 मिनिट हा पीठ. आता आपल्याला सांडगे टाकायचे कसे, म्हणजे अशा पद्धतीने एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यात हात डुबवून हे पीठ घ्यायचं आणि हळूहळू गुलाबाची फुलं किंवा सांडगे टाकून घ्यायचे. आता आपण बघू शकता अशा पद्धतीने मी छोटे छोटे गुलाबाची फुलं टाकून घेत आहे. तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि मला कमेंट जरूर करा कसे वाटले. 3 दिवस तांदूळ भिजवून ठेवल्यामुळे ह्याची चव खरंच खूपच छान होते. झटपट केलेले तर छान होतातच, पण 3 दिवस ठेवल्याची चव काही वेगळीच असते.